हॅलो फ्रेंड्स, दिस इज क्षितिज भालेराव. तर मागच्या 10-15 दिवसात आपण यूट्यूब लेक्चर्सद्वारे आणि SBI वॉरियर्स ऑफलाईन टेस्टद्वारे जे आहे SBI क्लर्कच्या एक्झामला टार्गेट करून खूप छान प्रॅक्टिस केलेली आहे. तर जर एवढी प्रॅक्टिस केलेली आहे तर मला असं वाटतं की नर्वसनेस, अँक्झायटी, कोल्ड फिट, जिटर्स काहीही म्हणा त्याला, ते आता नसायला पाहिजे. ठीक आहे, कारण आपण प्रॅक्टिस जी आहे पुरेपूर करून घेतलेली आहे. मागच्या काही दिवसात 4-5 दिवसात आपण ऑफलाईन टेस्ट घेतले, ऑनलाईन लेक्चर्सही घेतले. त्यात जो तुमचा स्कोर येत होता तो जर चांगला येत होता, 15 अबव होता, 18 अबव होता, तर निश्चिंत राहा, एक्झाममध्ये सुद्धा तसेच चांगले मार्क्स तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा मिळणार आहेत. ठीक आहे, तर आज लास्ट मिनिट स्ट्रॅटेजीमध्ये एक्झॅक्टली मी काय सांगणार आहे, काय असं खूप मोठं काहीतरी वेगळं रॉकेट सायन्स काहीतरी सांगून तुम्हाला अजून कन्फ्यूज वगैरे काहीच करणार नाही आहे. बेसिक गोष्टी सांगणार आहे की उद्याच्या एक्झामला तुम्हाला काय काय क्वेश्चन्स येऊ शकतात, प्रिव्हियस इयर्स कट ऑफ काय काय होतं, वॅकन्सी कशा कशा होत्या, याबद्दल पुढचे 5 मिनिटं जे आहे मी तुम्हाला थोडंसं गायडन्स देण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग पुढे जाऊयात. बघा मित्रांनो, 2020, 21, 22, 23, 24 आणि 25 साली वॅकन्सीज केवढ्या होत्या नोटिफिकेशनमध्ये आणि त्या वर्षी कट ऑफ किती गेलेला आहे आपल्या स्टेटचा, तो आपल्याला बघायचा आहे. बघा बरं, 2020, 21, 22, 23, 24, 25 राईट. तर मग 2020 मध्ये बघा मित्रांनो, वॅकन्सीज होत्या 8,308 आणि महाराष्ट्राचा कट ऑफ त्या वर्षी गेला होता 59.75. किती होता? 59.75. त्याच्या पुढच्या वर्षी बघा 54 किती कट ऑफ गेला? 66. वॅकन्सीज कमी झालेल्या आहे, कट ऑफ वाढलेला आहे, बरोबर. परत बघा 5486, नियर अबाउट सेम वॅकन्सी, कट ऑफ ही सेम गेलेला आहे. आणि मग त्यानंतर वॅकन्सी वाढली 2023 ला, कट ऑफ कमी झाला, किती? हार्डली 0.75 मला असं वाटतं आहे. पुढे बघा, मग मागच्या वर्षी 14,191. ओ बापरे, 14,000 वॅकन्सीज होत्या मागच्या वर्षी. कट ऑफ किती होता महाराष्ट्राचा? 44.75. ड्रास्टिक चेंज. मग ह्या वर्षी जर 6,500 वॅकन्सी आहे, 6589, तर कट ऑफ किती जाऊ शकतो? कांट से, कैन नॉट से, बता नहीं सकते. कितना भी जा सकता है सर, अंदाजे कितना जा सकता है? नहीं पता भैया, नहीं पता, मैं आकाश सर नहीं हूं, मैं नहीं बता सकता. ठीक आहे, पण सेफ साइड मी तुम्हाला सांगतो की एक 65 आपण जे आहे कन्सिडर करायला पाहिजे की 65 जर आले तर मेन्सचे चान्सेस आहेत. का बरं? हिस्ट्री सांगते ना आपल्याला, हिस्ट्री आपल्याला सांगते की SBIचा कट ऑफ जो आहे तो किती वॅकन्सीजला कसा आहे, बरोबर. तर मला असं वाटतं की एक 65 ला टार्गेट करून आपण जाऊ शकतो. ठीक आहे, मग आता इंग्लिशमध्ये सर उद्या कोणते कोणते क्वेश्चन्स येणार? ऑब्विसली RC तर असणारच, RC तर कंपल्सरी आहे. मग कोणत्या प्रकारचे RC येऊ शकतात SBI क्लर्कच्या एक्झामला? 20, 21 आणि 27 तारखेला जे काही शिफ्ट्स आहे त्यांना सगळ्यांना RC येणारच आहे. कंपल्सरी क्वेश्चन आहे हा, 8 ते 10 मार्क्सला येणार, बरोबर. मग जसं मागचे 5 वर्षाचे ट्रेंड आहेत, मग ते POची एक्झाम असेल का क्लरिकलची एक्झाम असेल किंवा कुठली LBOची एक्झाम असेल किंवा इन्शुरन्सची एक्झाम असेल, त्यामध्ये कोणत्या कोणत्या टाईपचे पॅसेज विचारले गेले आणि मग चान्सेस काय काय बनतात की पुढच्या 3 दिवसांच्या शिफ्टमध्ये कोणते कोणते RCचे टाइप्स येऊ शकतात. जसं मी नेहमी सांगतो, PO साठी तरी रिसर्च बेस्ड, सर्वे बेस्ड पॅसेज येतात. एखाद्या टफ शिफ्टमध्ये SBI क्लर्कच्या सुद्धा असा पॅसेज येण्याचे चान्सेस आहेत कुठल्या तरी एका शिफ्टमध्ये. जसं बघा IBPS PO मध्ये पण मी सांगितलं होतं येऊ शकतो आणि खरंच आला होता, बरोबर, शेवटच्या शिफ्टला. तसंच रिसर्च बेस्ड, सर्वे बेस्ड पॅसेज जो आहे तो येऊ शकतो. एकदम इझी शिफ्ट जर तुमची असली तर स्टोरी बेस्ड पॅसेजही येऊ शकतो. येतात लिटरल स्टोरी सुद्धा येते. आपली 1000 इंग्लिश स्टोरीज जे ॲप सांगितलं आहे त्यातनं स्टोरी सुद्धा येतात. तिसरा टाईप कंपॅरिझन बेस्ड. आता मागच्या 2-3 वर्षापासून कंपॅरिझन बेस्ड सुद्धा कुठल्या ना कुठल्या शिफ्टला पॅसेज येतात. जसं की चायना आणि इंडियाचं पॉप्युलेशन कम्पेअर करून टाकलं, इंडिया आणि US ट्रॅफिक कम्पेअर करून टाकलं,
US आणि इंडियाचा ड्रग प्रॉब्लेम जे आहे कम्पेअर करून टाकलं. तर असे कम्पॅरेटिव्ह स्टडीज, कम्पॅरिझन बेस्ड पॅसेज सुद्धा तुम्हाला दिसू शकतात, बरोबर. किंवा कुठला तरी फायनान्स, जीडीपी वगैरे कम्पेअर करू शकता, काही पण कम्पेअर करू शकता. कम्पेअर करायला एन नंबर ऑफ थिंग्स आहेत. प्लेन इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज येऊ शकतो, कसलंही. मग कारण चंद्रयान असेल, काहीतरी ट्रम्प टॅरिफ वगैरे, काही पण कुठलंही एक इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज जे आहे ते येऊ शकतं. ठीक आहे. सोशल इश्यूवर पॅसेज येऊ शकतात. सोशल इश्यूज, वुमेन एम्पॉवरमेंट झालं, चाइल्ड लेबर झालं. आता एक एअर इंडियाचं क्रॅश झालं होतं, काहीतरी एरोप्लेन रिलेटेड, काहीतरी सेफ्टी नॉर्म्स वगैरे असं येऊ शकतं. एआय बेस्ड पॅसेज येऊ शकतो की एआयने असं केलं आहे, एआयमुळे जॉब जाणार का, एआय कसं क्रिएटिव्ह फील्डमध्ये हेल्प करू शकतं, एआय कसं मेडिकल फील्डमध्ये हेल्प करू शकतो, एआयचे प्रोज अँड कॉन्स येऊ शकतं एआय बेस्ड. आणि लास्ट मी लिहिलंय हॉट टॉपिक. हॉट टॉपिक्स कोणते कोणते आहे? वॉर चालू आहे सगळीकडे, आता वॉरच चालू आहे, त्यावर एक पॅसेज येऊ शकतो. किंवा हॉट टॉपिक अजून काय आहे, जे मी सांगितलं ट्रम्प टॅरिफ वगैरे है ना. मग इंटरनॅशनल रिलेशन्स, इंटरनॅशनल पीस का बरं नेसेसरी आहे, कारण बघा रशिया आणि युएसचे टॉक्स वगैरे चालू आहे, त्यांना युक्रेनचा वॉर थांबवायचा आहे. तर हे सगळे जे हॉट टॉपिक मागच्या 6 महिन्यात जे काय हॉट टॉपिक्स आहे त्यावर सुद्धा आरसी पॅसेज येण्याचे चान्सेस आहेत. तर हे 7 जे आहे मी मेन्शन केलेले आहेत, येण्याचे चान्सेस आहेत. पुढे अजून कोणते कोणते क्वेश्चन येऊ शकतात? तर बघा, ऑब्व्हियसली तुम्हाला कोणत्या क्रोनोलॉजीने जायचं आहे, क्वेश्चन कोणते कोणते येणार ते तुम्ही लिहिलेच आहे, पण क्रोनोलॉजी कशी पाहिजे? तुम्ही सगळ्यात पहिले क्वेश्चन नंबर 1 कोणता घेतला पाहिजे? तर तो आरसीने सुरुवात करू नका. शेवटचे 8 मिनिटं आरसीला द्यायचे आहेत. लास्ट 8 मिनिट्स शुड बी फॉर युअर आरसी. मग पहिलेचे 12 मिनिटं वर्ड स्वॅपचा क्वेश्चन आधी घ्यायचा, आला असेल तर ऑब्व्हियसली. मग काय शोधत बसाल? कसं शोधायचं? स्टार्टिंगचे 30 सेकंड्स काय सांगितलं तुम्हाला मी प्रत्येक लाईव्ह मॉकमध्ये सांगतो. क्वेश्चन नंबर 1, 6, 11, 16, 21, 26 बघून घ्यायचे. कुठे कोणता क्वेश्चन आहे लिहून घ्यायचं तुमच्या रफ शीटवर. त्याच्याने आपल्याला कळतं की याच्यानंतर आपल्याला लगेच कोणता घ्यायचा आहे. नाहीतर मग पॅराजम्बलकडे चालले जाल, आरसीकडे चालले जाल, कुठल्या तरी हार्ड स्पॉट देअरकडे चालले जाल आणि मग अडकून जाल. स्पॉट देअरचा प्रश्न समजला नाही, 3-4 मिनिटं त्याच्यातच घालून दिले. तसं करू नका. स्पॉट द एरर नाही, वर्ड स्वॅपने स्टार्ट करा. सेंटेन्स रिअरेंजमेंट असेल त्याच्यानंतर तर तो घ्या. वर्ड युसेज जे क्वेश्चन्स जे असतील त्याच्यानंतर तर ते येऊ शकतात. मागच्या काही एक्झाम्समध्ये यावर वर्ड युसेज आलेले आहेत, होमोनिम्स, होमोफोन्स, होमोग्राफ्सवर. हे एकदा बघून जा. हे मागच्या काही एक्झाम्समध्ये आलेले वर्ड युसेज आहेत, येऊ शकतात असे, पण परत काय सांगता येतं, येण्याचे चान्सेस आहेत, बरोबर. हे सोडून बाकीचे होमोफोन्स, होमोनिम्स, होमोग्राफ्स करून जाणं महत्वाचं आहे. पुढे बघा, नेक्स्ट. त्याच्यानंतर क्लोज टेस्ट किंवा फिलर्सचे प्रश्न घेऊ शकतात. डबल फिलर्स असू शकतात एक्झाममध्ये, फिलर्स असू शकतात, सिंगल फिलर्स, क्लोज टेस्ट असू शकतं. त्यानंतर तुम्ही स्पॉट देअरर्स घेऊ शकतात. मॅच द कॉलम्स, 1 किंवा 2 मॅच द कॉलम्सही येऊ शकतात. 1 किंवा 2 मॅच द कॉलम्स येऊ शकतात, का नाही येऊ शकत? कुठल्या तरी शिफ्टमध्ये येऊ शकतात. फ्रेज रिप्लेसमेंटचे क्वेश्चन्स तुम्ही घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर फ्रेज रिप्लेसमेंट पण घेऊ शकतात. आणि ट्रेंडच आहे फ्रेज रिप्लेसमेंटचे प्रश्न हे आता IBPS एक्झाम्समध्ये कंपल्सरीच क्वेश्चन झाले. प्रत्येक शिफ्टमध्ये फ्रेज रिप्लेसमेंटचे प्रश्न आपल्याला दिसायला लागले आहेत. फ्रेज युसेज पण येऊ शकतं बरं का. वर्ड युसेजच्या जागी फ्रेज युसेज पण येऊ शकतं. म्हणजे सर कसं? म्हणजे वर्डच्या जागी असं काहीतरी गिव्ह अप वगैरे देऊन टाकतील आणि कुठं गिव्ह अप बरोबर यूज केला आहे ते सांगायचं. गिव्ह अप कुठं करेक्ट यूज केला आहे. वर्ड युसेज जागी फ्रेज युसेज सुद्धा आजकाल विचारायला लागले आहेत. तर त्याच्याकडे पण तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर पॅराजम्बलचा प्रश्न येणार. जसं मी सांगितलं आहे, एकदा वाचल्यानंतर जर असं वाटतंय की लगेच कनेक्ट होतंय, पहिल्या 1 मिनिटात जर वाटतंय की लगेच कनेक्ट होतोय, लास्ट वर्ड फर्स्ट वर्ड कनेक्ट होतोय, कॉमन आयडिया आहे काहीतरी, मग सगळे करा. पण जर असं वाटतंय की नाही माझ्याकडनं हे सुटणार नाही, लालच में मत आना, लालच बुरी बला है. तुम्हाला असं वाटेल की जे 5 तुम्ही केले ते करेक्ट आहे, पण जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा कळतं तुमचं पॅराजम्बल चुकले आहेत. इगोवर घेण्यासारखी गोष्ट नसते. ठीक आहे, प्रत्येक बॉलवर 6 मारला जात नाही. तसं पॅराजम्बल हे दरवेळेस सॉल्व्ह करायला पाहिजे असं काहीच कंपल्शन नाही आहे. इतक्या वर्षापासनं तुम्ही आरसी आणि पॅराजम्बल एवढंच करून जात होते, त्यातही तुमची 100% ॲक्युरसी येत नव्हती. आता तरी सुधरा रे, आता तरी सुधरा. प्रत्येक बॉलवर 6 मारला जात
नसतो. पॅराजम्बल सोपा असेल मारा 6, काही टेन्शन नाही. नसेल छोड दो उस डिलिव्हरी को, ब्लॉक करो. फक्त फर्स्ट करा. फर्स्ट आणि लास्ट केलं तरी चालेल, ओनली फर्स्ट केलं तरीही चालतं आहे. लास्ट स्पेलिंग मिस्टेकचे प्रश्न येस येऊ शकतात. स्पेलिंग मिस्टेक इनअप्रोप्रिएट वर्ड्स तुम्हाला माहितीच आहे. प्रिन्सिपलच्या जागी प्रिन्सिपल है ना, कोणता प्रिन्सिपल कुठं यायला पाहिजे, त्यांनी हा दिला असेल तर इनअप्रोप्रिएट आहे आणि हा प्रिन्सिपल तिकडे पाहिजे होता. शाळेतला प्रिन्सिपल हा आणि तत्व, आदर्श, उसूल, तत्ववाला प्रिन्सिपल हा, तर आपल्याला माहित पाहिजे प्रिन्सिपल. इनअप्रोप्रिएट वर्ड्स और स्पेलिंग मिस्टेक साठी सुद्धा तुम्हाला प्रश्न जे आहे ते दिसू शकतात तुमच्या येणाऱ्या उद्याच्या एक्झाम मध्ये. ठीक आहे, हेच, याच्या बाहेर पेपर येणार नाही, याच्या बाहेर पेपर येणार नाही. बरोबर. आणि सर मग एवढं सगळं केल्यानंतर मला किती मार्क्स यायला पाहिजे, मला तुमच्यासारखे 30 पैकी 30 येतील का? का नाही येऊ शकत? मला येऊ शकतात तर तुम्हालाही येऊ शकतात, मला येऊ शकतात तर कोणालाही येऊ शकतात 30 पैकी 30. ठीक आहे. पण मग जर फ्रेशर आहात, एकच वर्ष झाला आहे सुरू करून, इतर सब्जेक्ट जास्त स्ट्रॉंग आहेत, सर माझा कॉम्बो रिझनिंग मॅथ्सचा आहे, मग माझा सेफ स्कोर काय पाहिजे? जर तुमचा कॉम्बो रिझनिंग मॅथ्सचा चांगला आहे तर मला असं वाटतं एक 18 पर्यंत तरी तुमचे मिनिमम मार्क्स इंग्लिशमध्ये यायला पाहिजे. हे 15 पर्यंत जरी गेले तरी काही हरकत नाही, पण मग तुम्हाला रिझनिंग आणि मॅथ्समध्ये ते कव्हर करून घ्यावं लागेल. जर ॲव्हरेज आहात इंग्लिशमध्ये, आणि बघा बरं का, मी नेहमी सांगतो आपल्याला स्वतःला माहित असतं की आपण कुठल्या सब्जेक्टमध्ये पुअर आहे, कुठल्या सब्जेक्टमध्ये ॲव्हरेज आहे आणि कुठल्या सब्जेक्टमध्ये आपण स्मार्ट आहोत, हे आपल्याला माहित असतं, स्वतःला माहित असतं. हे समोरच्याला कळत नाही, आपलं स्वतःला माहित असतं. तर त्या हिशोबाने 15-18 जर तुम्ही जस्ट 6 महिने 1 वर्ष झालंय तुम्हाला तयारी करून, ॲव्हरेज आहात 22 पर्यंत स्कोर यायला पाहिजे. बरोबर. आणि हुशार आहात तर 25 अबव तर यायलाच पाहिजे. पॅराजम्बल सोडला जरी तरी 24-25 मार्क्स येऊ शकतात. केला, सगळे करेक्ट आले, आउट ऑफ येतील. आणि पॅराजम्बल तुमच्या शिफ्टला नसलाच, फिर तो चांदी ही चांदी है, फिर तो चान्सेस है बहुत ज्यादा मार्क्स आने के. बरोबर. तर मला असं वाटतं की ओव्हरऑल कट ऑफचा एवढा विचार न करता एक फक्त 65 पर्यंत जर माझे येत आहेत तर मी ठीक आहे भैया, हो जाएगा मेरा क्लिअर, असं थोडंसं एक माइंडसेट घेऊन जे आहे उद्याच्या पेपरला आपल्याला अटेम्प्ट करायचं आहे. ठीक आहे. आय एम व्हेरी शुअर की तुमचे एक्झाम्स जे आहे तुम्ही फ्लाइंग कलर्सने जे आहे ते पास होणार आहेत. ठीक आहे. बघा पुन्हा सांगतो आहे, आपण खूप जास्त मेहनत घेतलेली आहे, प्रॅक्टिस करून घेतलेली आहे, तर चिंता की कोई बात नहीं है. जसं मी सांगितलं, आय एम शुअर यू विल पास विथ फ्लाइंग कलर्स. ठीक आहे. चलो, ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. थँक यू. बाय बाय.